मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा। ज्यावेळी 2019ला उद्धव ठाकरेंनी तत्कालीन युतीला मिळालेलं मॅन्डेट धुडकावत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेच्या वळचणीला जात त्यांनी सरकार स्थापन केलं, त्यावेळी सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी या शब्दाच्या माध्यमातून आपली महत्त्वाकांक्षा अधोरेखित केली आणि त्याचा प्रत्यय खरा होताना दिसतोय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठी मुसंडी मारली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष ठरला। 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी भाजपानं केली, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगू लागली। त्यातच काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय, तर सर्व प्रक्रिया पार पडून लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येईल असंही बोललं जातंय। जर फडणवीसांची मुख्यमंत्रीपदासाठी वर्णी लागली तर ते महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री असतील। दरम्यान या सगळ्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय त्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नाव सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारं नाव। गेल्या 30 पेक्षा अधिक वर्षापासून ते सक्रिय राजकारणात आहेत। वडील गंगाधरराव फडणवीस यांचा राजकीय वारसा चालवत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवत राज्याच्या राजकारणात आपली मोहर उमटवली आहे। फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले स्वयंसेवक। कॉमर्समध्ये त्यांनी पदवी घेतली आणि पुढे कायद्याचं शिक्षण घेऊन त्यात त्यांना गोल्ड मेडल मिळालं। पुढे राजकारणात अनेक किचकट कायदेशीर बाबी समजताना त्यांना त्यांच्याच या वकिलीच्या अभ्यासाचा मोठा फायदा झाला। देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची सुरुवात 1992ला ते नागपूर महापालिकेत 22व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि तिथून झाली। इतक्या कमी वयात नगरसेवक होणारे ते पहिलेच होते। 1999 मध्ये त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला। नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ते निवडून गेले। त्याच वर्षी भाजप शिवसेना सरकार जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार अस्तित्वात आलं। विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी सभागृहात जोरदार बॅटिंग केली। फडणवीसांच्या विरोधी पक्षनेता या भूमिकेवर गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव राहिलाय। या काळात त्यांनी अनेक भ्रष्टाचार प्रकरणं बाहेर काढली। दरम्यान 2014ला देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली, त्यावेळी त्यांच्या समोर मराठा आंदोलनाच्या निमित्तानं एक मोठं आव्हान उभं राहिलं, मात्र त्यांनी ते यशस्वीपणे हाताळलं। त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोर्चे निघाले, मात्र सगळे राजकीय डाव बाजूला सारत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला। गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सलग 5 वर्ष राहण्याची किमया देवेंद्र फडणवीसांनी केली आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणारे अशीच शक्यता आहे। असं झालं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री असतील। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।